लाडकी बहिणीचा लाडक्याताईंनो 14वा हप्ता म्हणजे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि या वाटपाबद्दल तपासणीबद्दल पडताळणीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। या पडताळणीला या ठिकाणी मोठ्या स्वरूपात जोर या ठिकाणी मिळालेला आहे आणि प्रक्रिया जोरात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अशा स्वरूपाची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली तर कोणत्या लाडक्याताई या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत, कोणत्या लाडक्याताईंना या ठिकाणी परत पैसे द्यावे लागणार आहेत आणि कोणत्या लाडक्याताई या ठिकाणी पात्र होणार आहेत, ज्यांना 12वा 13वा हप्ता भेटले नाहीये त्यांना परत हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, अशा कोणत्या ताई आहेत त्यांना या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे। ती व्हिडिओ तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कोणत्या कोणत्या ताईला आतापर्यंत 13वा हप्ता भेटलाय पटपट सर्वांनी सांगा, कारण की 14वा हप्ता तुम्हाला येणाऱ्या या 10 दिवसामध्ये भेटणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सांगायचं आहे तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। कारण की बघा लाडकेताईंनो 14वा हप्ता हा सर्वांना भेटणार नाही हे परत तुम्हाला सांगतोय, व्हिडिओच्या अगोदर सांगतोय। आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा लाडकेताईंनो, ज्या ताईंची पडताळणी सुरू आहे त्यांनी आपलं नाव, जिल्हा सांगा आणि तुमच्या घरी कोणी लाडक्या बहिणी म्हणजे कोण अंगणवाडी सेविका वगैरे आल्या होते का, त्यांनी तुम्हाला येऊन काही प्रश्न काय विचारले ते कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचे, कारण की पडताळणीला जोर मिळालेला आहे, पडताळणी जोरात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या लाडक्याताईंची काय माहिती आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी बघा 14वा हप्ता या ठिकाणी तपासणीसाठी प्रक्रियेसाठी जोरात सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी काय कोणत्या लाडक्याताईला बाहेर पडल्यात, कोणते कोणते जिल्हे आलेले आहेत त्यांना डायरेक्ट या ठिकाणी अपात्र ठरवलेलं आहे। बघा 26 लाख लाडक्याताईंना या ठिकाणी पडताळणीसाठी ठेवलेलं आहे आणि 26 लाख लाडक्याताई मधल्या कोणत्या कोणत्या लाडक्याताईंची या ठिकाणी पडताळणी झाली आहे, कोणत्या कोणत्या लाडक्याताईंना डायरेक्ट बाहेर काढलेलं आहे, हे सगळं समोर यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। कोणत्या तारखेस 14वा हप्ता भेटणार आहे लक्षात घ्या लाडक्याताईंनो, पुढच्या महिन्यात 8 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगत आहे 8 सप्टेंबर पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत। त्याच्या अगोदर जर जीआर आला, त्याच्या अगोदर त्यांनी सरकारने जर घोषणा केली तर तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये ते सांगत जाईन। पुढच्या जर काही मोठी बातमी वगैरे आली तर डायरेक्ट तुम्हाला मी ते सांगणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। आणि महिना संपायला फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। या 2 दिवसामध्ये जर तुम्हाला काही वाटप होणार नाहीये त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। हा सप्टेंबर महिना आपल्याला पकडून चालायचा आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हा लाडक्या बहिणीचा 14वा हप्ता भेटणार आहे। त्याच्यानंतर 14वा हप्ता किती मिळणार आहे तर लक्षात घ्या लाडक्याताईंनो, ज्या ताईंना 13वा हप्ता भेटलाय त्यांनाच 14वा हप्ता भेटणार ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। 12वा 13वा हप्ता ज्यांना भेटलेला नाहीये त्यांना हप्ता भेटणार नाहीये, कारण त्यांची पडताळणी सुरू आहे आणि काय नेमकी त्यांची प्रक्रिया सुरू आहे ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ मध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा। सगळ्यांना अगोदर सर्वात फास्ट स्वरूपात तुम्हाला एक मोठी बातमी मी दाखवायला लागलोय। न्यूज 18 मराठीची ही बातमी तुमच्या समोर आहे। बघा न्यूज 18 मराठीची ही बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी तारीख पण तुम्ही बघू शकता 28 ऑगस्ट आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। बातमी काय आहे तुम्ही स्वतः वाचायची आहे। लाडकी बहीण योजना मोठा खुलासा या ठिकाणी झालाय। तपासणी जी चालू आहे, तुमच्या सर्व लाडक्या बहिणीची जी पडताळणी चालू आहे, स्क्रुटिनी चालू आहे, त्याचा मोठा खुलासा या ठिकाणी झालेला आहे आणि दुसरा जिल्हा या ठिकाणी समोर आलेला आहे। बघा मोठा खुलासा, झेडपी महिला कर्मचाऱ्यांनाही लाडकी बहीण योजनेतून उचललेले पैसे किती जणीवर होणार कारवाई। बघा डायरेक्ट हा दुसरा जिल्हा आहे, तिसरा जिल्हा आहे। बघा एक बहुतेक सांगली काहीतरी जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्याची तुम्हाला मी माहिती सांगितली होती। सांगली नंतर या ठिकाणी पुणे जिल्हा होता आणि अजून एक जिल्हा तुम्हाला मी दाखवणार आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे 3 जिल्ह्यामधल्या ताई आता डायरेक्ट बाहेर जाणार आहेत आणि ह्या सरकारी ताई आहेत। लक्षात घ्या लाडक्याताईंनो, जिल्हा परिषदेच्या कर्मचारी म्हणजे कोणत्या, ह्या सरकारी ताई आहेत, त्यांना सरकारी नोकरी आहे ऑलरेडी आणि त्या ताईंनी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला, त्यांना पैसे पण भेटले आणि त्यांच्यावर आता कारवाई देखील होणार आहे। डायरेक्ट तुम्हाला मी दाखवत आहे। बघा डायरेक्ट यांना सांगा जणीवर होणार कारवाई। कारवाई काय होणार आहे हे अजून काही क्लिअर झालेलं नाहीये। कारवाईमध्ये त्यांच्याकडून एक पैसे परत घेतले जाऊ शकतात किंवा त्यांच्यावर काही दुसरं काही कारवाई, गुन्हे वगैरे दाखल केले जाऊ शकतात, पण तात्पुरतं तर मला असं वाटत आहे फक्त त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील। बाकी कारवाई वगैरे सरकारने सर्व सरकारकडे एक विनंती आहे की बाबा लाडक्या बहिणीवर अशी काही कारवाई वगैरे करू नका। जर ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल की त्या पात्रतेत बसत नसताना त्यांनी फॉर्म भरले, पैसे घेतले, त्यांच्याकडून पैसे परत घ्या, पण कृपया करून दुसरी काही कारवाई त्यांच्यावर करू नका, ही सरकारकडे माझी विनंती आहे। कारण की बघा ह्या ज्या लाडक्या ताई आहेत आपल्याच लाडक्या ताई आहेत, त्यांनी या ठिकाणी सरकारी नोकरदार असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांना पगार चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचे पैसे तुम्ही परत घ्या। जे तुम्ही पैसे दिले होते ते पैसे तुम्ही परत घ्या, पण परत घेतल्यानंतर दुसरी काही कारवाई त्यांच्या करू नका अशी मी सरकारकडे विनंती करत आहे। बघा हा झाला पहिला जिल्हा। आता पहिल्या जिल्ह्यामध्ये बघा पुणे जिल्ह्यामध्ये बघा जवळजवळ 54 महिला या ठिकाणी डायरेक्ट आलेल्या आहेत रडारवर।
54 महिलावर या ठिकाणी कारवाई होणार आहे. कारवाई म्हणण्यापेक्षा त्यांचे पैसे परत घेण्यात आहेत असं आपण आता सुरुवातीला म्हणूया, पण अजून ते पण फिक्स नाहीये की पैसे परत घेतले जातील की काय कारवाई होणार आहे ते आता काही दिवसामध्ये तुम्हाला 1-2 आठवडे 3 आठवडे ते समजून येईल. पण सुरुवातीला पुणे जिल्हा आला होता, एक काय आला होता, सांगली जिल्हा आला होता, पुणे जिल्हा आला होता आणि अजून एक तुम्हाला जिल्हा मी दाखवणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, तर लाडक्या बहिणींनो खूप महत्वाची बातमी समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी नागपूर जिल्हा बघा, नागपूर जिल्हा हा तिसरा जिल्हा आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ताईंची या ठिकाणी चौकशी झालेली आहे आणि 61 लाडक्या बहिणीवर या ठिकाणी काय होणार आहे, कारवाई होणार आहे किंवा त्यांच्यावर या ठिकाणी त्यांना अपात्र केलं जाणार आहे. लाडक्या बहिणीचे पुढचे त्यांना हप्ते भेटणार नाहीयेत. तर ही पहिली गोष्ट असणार आहे. आणि त्याचबरोबर बघा, जे पुरुष असताना म्हणजे ज्यांनी आधार कार्ड पुरुषांचे जोडले होते, बँक डिटेल्स पुरुषांचे जोडले होते, अशा 14,298 म्हणजे जवळजवळ 14,300 लाडक्या ताईंना पण या ठिकाणी अपात्र ठरवलेलं आहे. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत लाडक्या ताईंनो. तुमच्या पडताळणीला आता जोर प्राप्त झालेला आहे आणि ही पण आपण सरकारकडे मागणी केली होती लाडक्या ताईंनो की लवकरात लवकर पडताळणी पूर्ण करा. पडताळणी जर पूर्ण पटकीने झाली तर काय होणार आहे, पटपट तुमच्या बाकीचे जे ताई आहेत, ज्या पात्र ताई आहेत, ज्या गरीब ताई आहेत, त्यांना मागचे पण हप्ते भेटतील. म्हणजे 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि येणारा 14वा हप्ता. जर पडताळणीला उशीर झाला, जर पडताळणी लांबणीवर गेली तर काय होणार आहे, असंच पुढे होत जाणार आहे आणि ज्या लाडक्या ताईला 12वा हप्ता भेटला नाहीये, 13वा भेटला नाहीये, त्याला 14वा पण भेटणार नाहीये. मग अशा स्वरूपात लाडक्या बहिणींसाठी आपण एक गोष्ट करत आहोत, सरकारकडे विनंती करत आहोत, कळकळीची विनंती आहे. आणि बघा, येणाऱ्या काही दिवसामध्ये आता मी बऱ्याच वेगवेगळ्या मंत्री साहेब असतील, आमदार खासदार साहेब असतील किंवा वेगवेगळे जे मोठे माणसं आहेत राजकारणामधले, त्यांना भेटून या ठिकाणी मी आपल्या लाडक्या ताईंची मागणी मी त्यांच्याकडे देणार आहे. आणि ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी 12वा 13वा हप्ता भेटला नाही, सगळ्यात पहिला तो मुद्दा असेल. कारण की हप्ते तर येणं चालूच आहे, सगळ्याला माहिती हप्ते येणं चालूच आहे. हप्ता आज न उद्या तुमच्या अकाउंटला पडेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 12व्या हप्त्यामध्ये जवळजवळ बऱ्याच लाडक्या ताईला हप्ता भेटला नाहीये, त्यांना वगळण्यात आलं. 13व्या हप्त्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताईला वगळण्यात आलं. 14व्या हप्त्यात अजून बऱ्याच लाडक्या ताईला वगळण्यात येईल. त्याच्यामुळे सरकारकडे आपल्याला एक मागणी करायची आहे, एक सरकारकडे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मागणी करायची की बाबा, अशा लाडक्या ताई आहेत, ज्या गरीब लाडक्या ताई आहेत, त्यांच्या घरी चौकशी केल्यानंतर जर त्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त 3-4 काय अशा ताई असतील, लाडक्या ताई असतील, त्यांना सरसकट पैसे देऊन टाका. सरसकट, जसं निवडणुकीच्या अगोदर सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाकले, निवडणुकीच्या नंतर पर्यंत आता 1 वर्षापर्यंत बऱ्याच लाडक्या ताईला पैसे दिले, त्या स्वरूपात सर्व लाडक्या ताईंना जर गरीब असतील 8 एकच ठेवा. सरकारकडे एकच विनंती, एकच 8 ठेवा, एकच पात्रता ठेवा. जर लाडकी ताई गरीब असेल, तिला राहायला घर नाहीये, तिला स्वतःच्या पायावर तिला काही घर नाही, किरायच्या घरामध्ये राहते किंवा तिचा नवरा काहीतरी मोलमजुरी करून खातोय किंवा असं काहीतरी, एखादी गरीब जर ताई असेल तर त्या ताईच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त जरी लाडक्या ताई असतील तरी त्या सगळ्याला सरसकट पैसे द्यावेत, सगळ्याला हप्ता द्यावा, अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. तुम्ही सगळेजण सपोर्ट जर केला तर नक्कीच लाडक्या ताईंनो पुढच्या वेळेस तुमचं पण नाव कट होणार नाही. नसता एक ना एक कारणानुसार तुमचे पण नाव कट होत जाणार आहेत आणि बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. जर आपण बघितलं 1 किंवा 2 वर्षानंतर या 2.5 कोटीपैकी जवळजवळ 1-1.5 कोटीच ताई राहतील, बाकीच्या वरच्या 1 कोटी लाडक्या ताई या ठिकाणी कमी होणार. त्याच्यामुळे सर्वांनी आत्ताच एकत्र यायला पाहिजे, सगळ्यांनी आत्ताच झटलं पाहिजे आणि सरकारकडे आपल्याला विनंती मागणी करायला पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा, सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओच्या खाली सपोर्ट आहे असं लिहून टाकायचं, म्हणजे आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.